श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर परिसरात टिळकनगर डिस्टिलरीजमधून सोडल्या जाणाऱ्या मळीयुक्त दूषित पाण्यामुळे नागरिक आणि जनावरांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे। या पाण्यामुळे परिसरातील अनेक पाळीव जनावरे दररोज मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्याच्या या दूषित पाण्याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे। कारखान्याच्या या हलगर्जीपणामुळे परिसरातील नागरिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। ग्रामस्थांनी आता टिळकनगर कारखान्याकडे या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे। जर कारखान्याने या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि भरपाई दिली नाही तर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। आता या ठिकाणी टिळकनगर इंडस्ट्रीज मद्यपान बनवणारी कंपनी ते गेल्या अनेक वर्षापासून इथं चालू आहे आणि त्या चालू असल्यामुळे त्यांचं मळीयुक्त पाणी म्हणजे लाल पाणी ते जमिनीमध्ये आमच्या बोरवेलमध्ये उतरत आहे आणि काही जनावरे आम्ही इकडे मोकळे चारायला सोडल्यानंतर ते पाणी गाया वगैरे पितात आणि पिल्यानंतर मग त्यांना या असे मृत्युमुखी पडत आहे आणि वारंवार त्यांना म्हणजे बऱ्याच वेळेस त्यांना तक्रारी आंदोलने उपोषणे सगळ्या गोष्टी केल्या पण ते कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आणि तरी पण शासनाने प्रशासनाने सगळ्यांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन या गरीब शेतकऱ्यांची काहीतरी जे त्यांचं निदान म्हणजे त्यांना रोजंदारीच्या गोष्टीवर मिळते। जर अशा प्रकारे मृत्युमुखी पडल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी त्यांना उपोषणाच्या नोटिसा दिल्या, आंदोलनं केले, सगळ्या गोष्टी केल्या, त्यांना सगळ्या लेखी नोटिसा दिलेल्या पण कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आणि शासनही कुठल्या प्रकारची दखल घेत नाही त्याच्यामध्ये। आता आम्ही रहिवासी बेलापूर देगी रोडचे रहिवासी असून यांना वारंवार तक्रारी आंदोलन सगळे इशारे दिले पण याच्यामध्ये त्यांनी कुठल्याच प्रकारची आमच्या बाबतीत दखल घेतलेली नाही आणि ह्या शेतकऱ्यांची आज नेमकं आता या अशा जनावरं मेल्यानंतर आता त्यांचं उपासमारीची वेळ आलेली। आता याला न्याय देणार कोण? आता याच्यावर आम्ही बरेच वेळेस त्यांना सांगितलेलं आहे पण आता ते कुठल्याही प्रकारचं दखल घेत नाही आणि काय होतं ह्या भागातले मुलं आता त्यांना म्हणजे त्यांना जे उत्पन्न साधन आहे शेती परत रोजगार समजा दुधाच्या धंद्यावर ते रोजगार कमवतात आणि जर अशा पद्धतीने गाया वगैरे मारायला लागल्या तर त्यांनी रोजंदारी कुठून कमवायची? काय होतं अशामुळे ते पोरं वाईट मार्गाला जातील। मग याची दखल कोणी घेणार? हे फक्त प्रशासनाने आणि ह्या कंपनीने मागणी आपली आमची मागणी फक्त एकच आहे, आम्हाला फक्त इथं हे असं रोजगारामुळे आम्हाला हे असं रोजगार ज्याच्यावर उपलब्ध भेटतो आम्हाला साधन भेटतं रोजगाराचं त्याच्यावर अशी जनावरं मेल्यानंतर आम्ही काय करायचं? त्यापेक्षा आम्हाला कंपनीने आमची नुकसान भरपाई द्यायची। हे लाल पाणी झालेले आमच्या जमिनीमध्ये त्याची नुकसान भरपाई देऊन आणि इथं हे मुलं जेवढे आहे या भागातले यांना एक रोजगार उपलब्ध करून देणे एवढीच आमची मागणी। आता जेवढं मळी मिश्रित पाणी त्याच्यामुळे जेवढं विहिरीला जो पुरवठा होतो त्याच्यामुळे आहे ना शेतकऱ्यांचं सगळ्यांचं वाटोळं होत आहे। जनावरं मारतात परत पिकत नाही जमीन म्हणजे जे गवत खाल्लं तरी कोणती गाय वगैरे काही मरतं बघा याच्यामुळं। नेमकी कोणती कंपनी आहे आणि या संदर्भात नागरिकांनी काही तक्रारी केल्या होत्या का? हा लई वेळेस तक्रारी झालेली आहे। लई वेळेस म्हणण्यापेक्षा आहे ना मी त्रिवस्ती ती चौधरी ते परत आमोलिक कुरे वस्ती यांच्या भरपूर तक्रारी आलेले। कोणती कंपनी आहे आणि आपली जनावरं मिली आहेत का? किती मिली आहेत? काल 2 कारवडी मेल्या परत एक गाय मेली परत पाण्याची टेस्टिंग नेलेली त्यांनी पण अजूनही काही त्याचा रिझल्ट नाही। कोणती कंपनी आहे? टिळकनगर। या गंभीर समस्येमुळे परिसरात तीव्र असंतोष पसरला असून तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट।